सो वेलकम बॅक फ्रेंड्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण रिफ्रॅक्शन थ्रू कर्व्ड सरफेस ह्याच्यावरती डिपेंड असणारे आपण लेवल 1 थोडेसे इझी टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आता थोडेसे लेवल 2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत ह्या लेक्चरमध्ये. बघा, हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. स्फेरिकल सरफेस ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर आर सेपरेट्स, ही आर जी आहे ती रेडियस ऑफ कर्वेचर आहे त्या स्फेरिकल सरफेसची, सेपरेट्स एअर अँड ग्लास. एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला म्यू इज इक्वल टू 1 आणि ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला 1.5. सी इज इन ग्लास, सी म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर इज इन ग्लास. द पॉइंट ऑब्जेक्ट पी इज इन एअर, पॉइंट ऑब्जेक्ट जो आहे तो पी आहे आणि कशामध्ये ठेवलाय, एअर मध्ये ठेवलाय. इज फाउंड रिअल इमेज क्यू, इमेज जी आहे ती ऑब्जेक्ट पी आहे, इमेज क्यू आहे आणि इमेज जी आहे ती कशामध्ये फॉर्म झाली, ग्लास मध्ये. आलं लक्षात. पुढे लाईन पी क्यू cuts the surface at O such that PO is equal to OQ. Then distance of PO आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. PO हे डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे रे, फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग ह्याच्यावरून थोडीशी डायग्राम आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया, बघूया काय होतंय ते. समजा असं म्हणूया आपण, ऑब्जेक्ट कशामध्ये ठेवलाय सांगा, ऑब्जेक्ट आहे एअर मध्ये, सेंटर ऑफ कर्वेचर ग्लास मध्ये आहे, त्याच्यानंतर सांगितलंय ऑब्जेक्ट पी जो आहे तो एअर मध्ये आहे. मग समजा मी एक स्फेरिकल सरफेस ड्रॉ करतो. हा स्फेरिकल सरफेस आहे, बरोबर. ह्या स्फेरिकल सरफेसचा सेंटर ऑफ कर्वेचर हा सी आहे, बरोबर. हा जो पॉइंट आहे की ऑब्जेक्टला कोणता पॉइंट दिला आपण, पी पॉइंट दिलाय, कशामध्ये, एअर मध्ये. मग हे जे मीडियम आहे हे एअर आहे. बघा 4 ऑप्शन दिले. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, डिस्टन्स पीओ फाइंड आउट करायचं. आर, 3R, 2R, 5R आपल्याला हे फाइंड आउट. हे एअर आहे आणि ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय का बघा, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला 1.5, बरोबर. हा ग्लास आहे आणि ह्याचा 1 आहे. पी पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवलाय आणि हवेमध्ये आहे. मग आपण हा म्हणूया की हा काय रे, पी पॉइंट आहे. त्याला आपण काय नाव देऊया, आपण हा जो आहे त्याला आपण पी पॉइंट देऊ. इथं ऑब्जेक्ट आहे. बर, क्यू पॉइंटला काय तयार झालेले, इमेज तयार झालेली आहे. ओके, समजा इथं कुठेतरी क्यू पॉइंट घेऊया आपण. ओके, क्यू पॉइंटला इमेज तयार झालेली आहे. ठीक. रेडियस ऑफ कर्वेचर किती सांगितले, आर सांगितलेले, समजतंय. आणि काय सांगितलंय, हा समजा ओ पॉइंट आहे. अजून काय सांगितलंय बघा, लाईन पी क्यू कट्स द सरफेस ऍट ओ, म्हणजे हा जो सरफेस आहे ह्या सरफेसला ही जी लाईन पी क्यू आहे ही ह्या पॉइंटला कट करते. कोणता पॉइंट आहे, ओ पॉइंट सांगितलंय. सच दॅट पीओ इज इक्वल टू ओ क्यू, बरोबर. मग ऍक्च्युअली इथं जो पोल आहे तो हा घ्यायला सांगितला त्यांनी ओ पॉइंटचा. मग ओ पॉइंट जो आहे त्या ओ पॉइंट पासून किती डिस्टन्स वरती, ओ पॉइंट म्हणजे आता काय झालं सांगा, या प्रॉब्लेम मध्ये पोल झालाय, लक्षात आलं. मग ओ पॉइंट पासून किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे, तर ऑब्जेक्ट आहे पीओ डिस्टन्स वरती, त्याला आपण यू म्हणतो. तर ओ पॉइंट पासून किती डिस्टन्स वरती इमेज आहे, हा बघा इथं लिहूया ऑब्जेक्ट आणि इथं लिहूया आपण इमेज. आता ओ पॉइंट पासून किती डिस्टन्स वरती इमेज आहे, व्ही डिस्टन्स वरती, बरोबर. परंतु काय सांगितलं, पीओ इज इक्वल टू ओ क्यू, म्हणजेच यू इज इक्वल टू कसं येणार आहे, व्ही. ऍक्च्युअली हे काय आहेत, मॅग्निट्यूड आहे. यू इज इक्वल टू व्ही घेतला, बरोबर. म्हणजे समजा जर इकडून ओ पॉइंट पासून 4 सेंटीमीटर वरती जर ऑब्जेक्ट असेल तर ओ पॉइंट पासून 4 सेंटीमीटर वरतीच काय तयार होणार आहे, इमेज तयार होणार आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं, पीओ म्हणजे आपल्याला यू फाइंड आउट करायचं, लक्षात आलं. आता फॉर्म्युला कुठला लिहिणार बघा, इथं म्यू1 इज इक्वल टू काय घेणार, इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये असणार, ऑब्जेक्ट इथं म्हणल्यावर इन्सिडेंट रे पण त्याच मीडियम मध्ये असणार, म्हणजे 1. बरं, रिफ्रॅक्टेड रे कोणत्या मीडियम मध्ये असणार, इमेज कुठे फॉर्म झाल्या, ह्या ग्लास मध्ये तयार झाले, बरोबर. सी इज इन ग्लास. त्याच्यानंतर सांगितलं काय रे, पॉइंट ऑब्जेक्ट पी इज इन एअर, फाउंड दॅट रिअल इमेज क्यू इन ग्लास. म्हटल्यानंतर रिफ्रॅक्टेड रे जो असणार आहे तो कुठल्या मीडियम मध्ये असणार, ग्लास मध्ये असणार, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5. पुढे यू इज इक्वल टू किती सांगणार, यू इज इक्वल टू आहे बघा पीओ. कसला घेणार सांगा, मायनस पीओ. ओके, बरोबर आहे का सांगा. इथून इन्सिडेंट रेची डायरेक्शन अशी आहे आणि आपण असं डिस्टन्स मोजतोय, म्हटल्यानंतर यू इज इक्वल टू मायनस पीओ. व्ही इज इक्वल टू किती घेणार, इथून असं इथून ते इथपर्यंत मोजणार, नंतर प्लस ओ क्यू घेणार, बरोबर आहे का नाही सांगा. हे ह्या डिस्टन्स 1 2 3 4 असं डिस्टन्स मोजतोय आपण आणि इन्सिडेंट रेची डायरेक्शन पण सेम आहे, प्लस ओ क्यू. रेडियस ऑफ कर्वेचर कशी घेणार आहे सांगा, रेडियस ऑफ कर्वेचर सुद्धा प्लस घेणार, बरोबर. या डायरेक्शन मध्ये रेडियस ऑफ कर्वेचर.
ठीक आहे, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पीओ फाइंड आउट करायचं. मग व्हॅल्यू टाकूया आपण, काय सांगा, μ2 अपॉन व्ही मायनस μ1 अपॉन यू इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन आर. चला आता व्हॅल्यू टाकूया. μ2 किती आहे 1.5 अपॉन व्ही किती आहे बोला ओ क्यू मायनस μ1 किती आहे 1 अपॉन यू किती आहे सांगा मायनस पीओ इज इक्वल टू μ2 मायनस μ1 1.5 मायनस 1 अपॉन आर प्लस आर. ओके, ठीक आहे. आता ह्या सगळ्यांच्या वरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ओक्यू तर आपल्याला माहिती आहे. बरं, हे दोघांची मॅग्निट्यूड कशी आहे, सेम आहे. दोघांची जर मॅग्निट्यूड सेम असेल तर आपण ह्याला काय लिहू शकतो रे, सिंपल घेऊ शकतो. हा जर ओक्यू आहे तर हा पण ओक्यू होईल, हा जर पीओ आहे तर हा पण पीओ होईल. मग असं लिहू शकतो 1.5 बघा पीओ इज इक्वल टू ओक्यू आहे. नंतर म्हटल्यानंतर 1.5 आपण ह्याला पण काय म्हणतो मी पीओ म्हणतो. लक्षात, ओक्यूला मी पीओ म्हणतो. मायनस मायनस प्लस होणार 1 अपॉन हे काय येणार पीओ इज इक्वल टू 1.5 मायनस 1.5 अपॉन किती येणार आहे आर येणार. लक्षात येते, ठीक. 1 आता इथं बघा डिनॉमिनेटर सेम झाला, नंतर 1.5 प्लस 1 अपॉन पीओ इज इक्वल टू 0.5 अपॉन आर. समजतंय, ठीक आहे. 1.5 प्लस 1 2.5 बरोबर अपॉन पीओ इज इक्वल टू बोला 0.5 अपॉन आर. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे तिकडे घेतलं, हे आर इकडे घेतलं, काय होणार सांगा 2.5 आर अपॉन किती येणार आहे हे 0.5 इज इक्वल टू पीओ. बरोबर, आता एक एक डिजिट आपण राईट साइडला शिफ्ट केला तर 25 आर अपॉन 5 येईल इज इक्वल टू पीओ. बरोबर, आता इथं भाग जातोय बघा 5 5 25 म्हणजे जरा पीओ इज इक्वल टू 5 आर. पीओ इज इक्वल टू किती आला 5 आर. पीओ इज इक्वल टू 5 आर. दिस इज द करेक्ट ऑप्शन. लक्षात आलं काय केलं बघा, त्यांनी स्पष्ट प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं की पी ला ऑब्जेक्ट म्हणा, क्यू ला त्या ऑब्जेक्टची इमेज म्हणा. बरोबर, आणि जी पी क्यू लाईन आहे ती या रिफ्रॅक्टिंग सरफेसला ओ पॉइंटला छेदते सच दॅट पीओ इज इक्वल टू ओक्यू. बरोबर, आपण सरळ व्हॅल्यू टाकली. पीओ ला आपण काय म्हणलं ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणलं. बघा निगेटिव्ह घेतलं ते का तर आपण अपोजिट डायरेक्शन मध्ये मोजणारा इन्सिडेंट रेच्या. ओक्यू ला इमेज डिस्टन्स घेतलं, हे प्लस घेतलं, इन्सिडेंट रेच्या सेम डायरेक्शन मध्ये आहे. रेडियस ऑफ कर्वेचर सुद्धा प्लस आली, व्हॅल्यू टाकल्या. परत ओक्यू ला फक्त रिप्लेस केला का तर पीओ ची व्हॅल्यू काढायची होती, मग ओक्यू ला पीओच टाकला. सिम्प्लिफाय करत गेलो. पीओ इज इक्वल टू 5 आर. दिस इज द करेक्ट ऑप्शन. समजलं, लक्षात आलं प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे तुम्हाला. कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर लेवल 1 लेवल 2 तसलं काय नसते. जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तुम्हाला सगळे प्रॉब्लेम इझीच वाटतील. जर कन्सेप्ट क्लिअर नसेल, नुसताच फॉर्म्युला पाठ केलाय तर तो फॉर्म्युला अप्लाय करता येणार नाही. अजून एक प्रॉब्लेम देतो तुम्हाला मी. सो अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिला मित्रांनो. बघा तुम्हाला एक स्फेरिकल सरफेस सांगितलाय. स्फिअर आहे एक, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 आहे आणि ज्याची रेडियस ऑफ कर्वेचर हा बघा सेंटर ऑफ कर्वेचर सी आहे आणि रेडियस ऑफ कर्वेचर 20 आहे. ओके, आणि रेडियस ऑफ कर्वेचर सेंटर ऑफ कर्वेचर पासून 10 सेंटीमीटर वरती हा एक ऑब्जेक्ट ठेवलाय. बरोबर, ह्या ऑब्जेक्टला आपण नाव देऊया ओ. ओ पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवलाय आणि तो जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची हाईट जी आहे ती दिलेली आहे बघा. ऑब्जेक्ट पॉइंट ऑब्जेक्ट ठेवलेलं ना एक्सटेंडेड ऑब्जेक्ट आहे. जर एकच पॉइंट दाखवला असेल तर आपण त्याला पॉइंट ऑब्जेक्ट म्हणतो, आणि जर असा पेन वगैरे असेल तर त्याला आपण काय म्हणतो एक्सटेंडेड ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथं जो ऑब्जेक्ट आहे तो कसला एक्सटेंडेड ऑब्जेक्ट आहे. ओके, हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती आहे सांगा 1 mm आहे. सांगितलं, लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर ऑब्झर्वर जो आहे तो ऑब्झर्वर इथं आहे बघा. हा असा ऑब्झर्वर आहे. मग मला सांगा ऑब्झर्वर कशामध्ये आहे, हवेमध्ये आहे. ऑब्झर्वर इन एअर आहे. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित झाल्या. आता रेडियस ऑफ कर्वेचर किती सांगा, रेडियस ऑफ कर्वेचर आहे 20. ओके, ठीक आहे. मग आता 20 प्लस घ्यायची की मायनस घ्यायची ह्याच्यावरती डिस्कशन करूया. मला तर असं वाटतंय प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना काय करायचंय तुम्हाला, ऑब्जेक्ट बघायचा आहे.
ऑब्झर्वर बघायचा आहे आणि दोघांच्या मध्ये सरफेस कोणता आहे तो बघायचा. आता हा ऑब्जेक्ट आहे, इथं ऑब्झर्वर आहे म्हटल्यानंतर सरफेस जो आहे तो इथून हा जो सरफेस आहे हा सरफेस कसला असणार आहे, रिफ्रॅक्टिंग सरफेस असणार आहे. बरोबर, हा रिफ्रॅक्टिंग सरफेस एवढा असणार. बरोबर, म्हणजे ह्या ऑब्जेक्ट मधून असे रे ऑफ लाईट येणार आहेत, इन्सिडेंट रे. म्हणजे डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे अशी झाली. मग पोल कुठला झाला, हा बघा, हा पोल झाला. लक्षात आलं, ए पॉइंट हा काय झाला, पोल झाला. समजतंय. मग आता ह्या पोल पासून आपल्याला डिस्टन्सेस मोजायचे. बरोबर, मग आता पोल पासून सेंटर किती डिस्टन्स वरती आहे, 20. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 20. म्हणजे डिस्टन्स आपण असं मोजत गेलो रेडियस ऑफ कर्वेचर, आणि इन्सिडेंट रे असा येतो. बरोबर, ऍक्च्युअली मला सांगा, तुम्ही म्हणाल सर इन्सिडेंट रे असे पण जात आहेत, पण ऑब्झर्वर नाही ना तिकडे. बरोबर, आपल्याला कोणते रे महत्वाचे जे ऑब्झर्वरकडे येत आहेत, ते कोणते रे इमेज फॉर्म करणार आहेत ऑब्झर्वरच्या डोळ्यामध्ये, तर हे रेज. बरोबर, म्हटल्यानंतर हे इकडे येणारे इन्सिडेंट रेज खूप महत्वाचे. इन्सिडेंट रे असा येतोय आणि आपण रेडियस ऑफ कर्वेचर अशी मोजत निघालो. म्हटल्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर जे आहे ती 20 घेणारच, परंतु कसली घेणार, मायनस घेणार. का तर इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. ओके, त्याच्यानंतर राहिला ऑब्जेक्ट डिस्टन्स. ऑब्जेक्ट डिस्टन्सला आपण यू म्हणतो. सांगा किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे पोल पासून, हा पोल आहे. बरोबर आहे, मग ह्या पोल पासून ऑब्जेक्ट इथं आहे बघा, म्हणजे किती आहे सांगा, हे तर 20 आहे आणि प्लस तिथून पुढे 10 म्हणजे किती येणार, 30 सेंटीमीटर. बरोबर, सेंटीमीटर. प्लस येणार की मायनस, अगेन इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण डिस्टन्स मोजतो, म्हटल्यानंतर मायनस येणार. ठीक आहे, ओके. पुढे जायचं आहे व्ही, इमेज डिस्टन्स. इमेज कुठे फॉर्म होणार माहित नाही, पोझिशन म्हणजेच इमेज डिस्टन्स फाइंड आउट करायचा, एज वेल एज नेचर. साईज ऑफ इमेज नवीन कन्सेप्ट आली, म्हणजे व्ही आपल्याला फाइंड आउट करायचा. बरोबर, बरं किती हाईटचा तो ऑब्जेक्ट आहे, 1 mm. मग ती काय झाली, हाईट ऑफ ऑब्जेक्ट. मग हाईट ऑफ इमेज, साईज ऑफ इमेज म्हणजे हाईट ऑफ इमेज, हे आपल्याला फाइंड आउट करायचे. नवीन कन्सेप्ट आलेले बघा, व्यवस्थित बघा. ठीक आहे, व्ही पण फाइंड आउट करायचा आहे आणि हाईट ऑफ इमेज पण फाइंड आउट करायचे. राहिला प्रश्न μ1. μ1 आपण कशाला म्हणायचं, इन्सिडेंट रे कुठे आहे सांगा, इथं आत आहे, मग त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2. μ2 रिफ्रॅक्टेड रे कुठे असणार, बाहेर असणार इकडं, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असणार, 1. समजलं, हे सगळं मिळालं. आता व्हॅल्यू टाकूया. फॉर्म्युला एकदा लिहून ठेवायचा, μ2 अपॉन व्ही मायनस μ1 अपॉन यू इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन आर. चला आता व्हॅल्यू टाकूया. व्हॅल्यू बघा काय, μ2 इज द 1 अपॉन व्ही मायनस μ1 किती सांगा, μ1 आहे 2 अपॉन यू किती सांगा, मायनस 30 इज इक्वल टू μ2 मायनस μ1 1 मायनस 2 अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर मायनस 20. ओके, therefore 1 अपॉन व्ही मायनस मायनस प्लस 2 अपॉन 30 म्हणजे किती येणार सांगा, 1 अपॉन 50 लिहू शकतो, चालेल, किंवा 2 अपॉन 30 लिहिलं तरी सुद्धा चालेल. 2 अपॉन 30 इज इक्वल टू हे 1 मायनस 2 मायनस 1 अपॉन मायनस 20. हे मायनस मायनस काय होईल, कॅन्सल होईल. 1 अपॉन व्ही हा 2 अपॉन 30 पलीकडे गेला, 1 अपॉन 20 मायनस, अगदी बरोबर आहे, 2 अपॉन 30. बरोबर, आता हे सिम्प्लिफाय करायचं, डिनॉमिनेटर सेम पाहिजे. मग तुम्ही करू शकता, बऱ्याच मेथड आहेत. जर ट्रिक असेल तर ट्रिकने सॉल्व्ह केलं तरी सुद्धा चालेल. हे बघा, इथं काय करणार तुम्ही, इथं डिनॉमिनेटर काय पाहिजे, 60 आला तरी सुद्धा चालते, इथं पण 60 पाहिजे. ओके, इथं 50 आला तर इथं पण 50 पाहिजे. तेव्हाच आपण काय करू शकतो, सबट्रॅक्शन आणि ऍडिशन करू शकतो. माहिती आहे तुम्हाला, ऍडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी डिनॉमिनेटर इक्वल पाहिजे. आता इथं 20 इथं 30, मग काय करूया, इथं आपण असं करूया, 3 ने खालीवर मल्टिप्लाय करूया, 3 अपॉन काय होईल रे, 60 होईल. बरोबर, खालीवर 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार, 3 अपॉन 20 इंटू 3 60 मायनस, इथं 2 ने खालीवर मल्टिप्लाय केला, 4 अपॉन किती येणार, 60. आता डिनॉमिनेटर इक्वल झाला, 1 अपॉन व्ही इज इक्वल टू 3 मायनस 4 किती येणार सांगा, मायनस 1 अपॉन 60. देअरफॉर व्ही किती येणार रे, खालचं वर वरचं खाली, मायनस 60 येणार. व्ही किती आला, मायनस 60 सेंटीमीटर. बरोबर, मग मला सांगा ऑब्जेक्ट डिस्टन्स कसलं होतं, निगेटिव्ह होतं. इमेज डिस्टन्स पण कसलं आलंय, निगेटिव्ह आलंय. म्हटल्यानंतर हिअर यू वॉज निगेटिव्ह and V also negative, therefore image is same side, image is on same side, म्हणजे ज्या साइडला ऑब्जेक्ट आहे सेम साइड ऑफ ऑब्जेक्ट. समजलं नेचर कसं आहे, ज्या साइडला ऑब्जेक्ट आहे त्याच साइडला काय तयार झाली, इमेज फॉर्म झालेली. बरोबर, ठीक आहे. आता राहिला प्रश्न काय बघा, एक तर समजलं
पोझिशन समजली किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म झाली 60 सेंटीमीटर. नेचर समजलं ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला इमेज फॉर्म झाली. राहिला साईज ऑफ इमेज. साईज ऑफ ऑब्जेक्ट किती आहे 1 mm आहे. साईज ऑफ इमेज फाइंड आउट करायचे. ह्याच्यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक देणार, सिंपल ट्रिक. ओके, मॅग्निफिकेशनचा काय फॉर्म्युला आहे? हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ओके, मॅग्निफिकेशनचा बेसिक फॉर्म्युला काय सांगा? हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. आता ह्या ट्रिकमध्ये, ह्या कन्सेप्टमध्ये, रिफ्रॅक्शन थ्रू कर्व्ड सरफेस मध्ये एक फॉर्म्युला लिहून देतो तुम्हाला मी बघा. μ1v अपॉन μ2u. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. μ1v अपॉन μ2u. लक्षात राहील. μ1v अपॉन μ2u. समजलं? म्हणजेच ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे आहे ते इंटू इमेजचं डिस्टन्स अपॉन ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे आहे तो त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू ऑब्जेक्टचं डिस्टन्स. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. μ1v अपॉन μ2u. आता चला व्हॅल्यू टाका. हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती दिलेले? 1 mm. ओके, ठीक आहे. इज इक्वल टू μ1 किती आहे सांगा? μ1 1 आहे. बरोबर. सॉरी, μ1 किती आहे सांगा? 2 आहे. μ1 2 आहे. इंटू व्ही किती आहे बघा? व्ही तर तुम्ही फाइंड आउट केलाय 60. आता फक्त मॅग्निट्यूडचा विचार करूया. बरोबर, तर आपल्याला हाईट फाइंड आउट करायची आहे. बरोबर. बघा, कुठेही असेल म्हणजे इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असो किंवा सेम डायरेक्शन मध्ये असो, आपल्याला फक्त काय करायचं? हाईट ऑफ इमेज फाइंड आउट करायचं, मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं. मग काय करतो बघा? μ1v अपॉन μ2u. μ1 ची व्हॅल्यू टाकली 2 आणि v ची व्हॅल्यू टाकली 60 अपॉन μ2 किती सांगा? μ2 1 इंटू u किती आहे? u 30. ओके, मग मला सांगा हाईट ऑफ इमेज 1. आता तुम्ही म्हणाल सर हे सेंटीमीटर मध्ये, हे मिलीमीटर मध्ये. मला सांगा, इथं जर आपण सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर खाली पण सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टर आहे ते काय होतील? एकमेकांना कॅन्सल होतील. बरोबर. हे कॅन्सल, हे बघा 60 अपॉन 30 किती येणार? 2 येणार. म्हणजे हाईट ऑफ इमेज इज इक्वल टू किती येणार सांगा? हे तर 1 झालं. 2 इंटू 2 4 mm. हाईट ऑफ इमेज इज इक्वल टू किती आला? 4 mm. ह्याच्या केसमध्ये तुम्हाला हा जो फॉर्म्युला मॅग्निफिकेशनचा हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू μ1v अपॉन μ2u हा फॉर्म्युला पाठ करून ठेवावा लागेल. ओके, म्हणजे हा जर तुम्हाला एक ऑब्जेक्ट एक्सटेंडेड दिलाय, पॉईंट ऑब्जेक्ट मध्ये एक्सटेंडेड ऑब्जेक्ट दिलाय आणि त्याची हाईट दिलेली आहे, तुम्हाला हाईट ऑफ इमेज फाइंड आउट करायचं आहे, तुम्ही बिंदास हा फॉर्म्युला. ओके, ठीक. समजतंय सगळ्यांना? लिहून झालंय? बघा, बरेच काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर लिहायला थोडासा वेळ देत जा. तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहिलं तरी सुद्धा चालेल. मी आता तुम्हाला ज्या डीपीपी दिलेले आहेत, कुठले डीपीपी दिलेले आहेत? एक ॲलनचे दिलेले आणि एक डीसी पांडेचे दिलेले. बरोबर. त्या डीपीपी सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. ह्या ज्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत, ह्या कन्सेप्ट तिथं अप्लाय करायचे. जे नवीन फॉर्म्युले आलेले आहेत, नवीन कन्सेप्ट आलेले आहेत, नवीन ट्रिक समजलेले आहेत, ते तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवायचे. समजतंय? सो लेवल 2 चे किंवा सिंपल प्रॉब्लेम जरी म्हटला तरी सुद्धा चालतंय. सिंगेज बुक मधले प्रॉब्लेम तुम्हाला दिलेत 2 इथं. एक प्रॉब्लेम तर तुम्हाला एकदम इझी आहे. इथं काय सांगितलं? एक ऑब्जेक्ट ठेवला आहे एअर मध्ये, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे. किती डिस्टन्स वरती ठेवलाय पोल पासून? तर 20 सेंटीमीटर वरती ठेवलाय आणि सेंटर ऑफ कर्वेचर किती आहे? 40 सेंटीमीटर वरती. मग हे काय घेणार? रेडियस ऑफ कर्वेचर घेणार. बरोबर. आणि हा जो ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय तो तुम्हाला 4/3 दिलाय. बरोबर, ठीक आहे. तर तुम्हाला सेम व्ही फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? व्ही. हा प्रॉब्लेम तुम्ही घरी सॉल्व्ह करायचा, प्रॅक्टिस करायचा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायचं आहे. आता इथे बघा, हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपण इथे सॉल्व्ह करायचा आहे. काय आहे बघा, एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 4/3. ऑब्जेक्ट ठेवला, एक्सटेंडेड ऑब्जेक्ट आहे बघा. हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती आहे? हाईट ऑफ ऑब्जेक्ट 1 सेंटीमीटर आहे. बरोबर.
म्हटल्यानंतर इथे तुम्हाला मॅग्निफिकेशनच्या टर्म्स मध्ये सुद्धा विचारतील की हाईट ऑफ इमेज फाइंड आउट करा. बघूया आपण काय काय शोधायला सांगितलं. ऑब्जेक्ट ठेवला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 असलेल्या मीडियम मध्ये. किती डिस्टन्स वरती ठेवलाय? 40 सेंटीमीटर वरती ठेवलाय. बरोबर. सेंटर ऑफ कर्वेचर किती डिस्टन्स वरती? पोल पासून 20. लक्षात आलं. याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे व्ही ॲज वेल ॲज हाईट ऑफ इमेज ॲज वेल ॲज नेचर पण फाइंड आउट करायचं. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ट्राय करू शकता. काय करणार आहे बघा. रिफ्रॅक्टिंग सरफेस दिलाय. कोणकोणत्या गोष्टी आपल्याला व्ही तर फाइंड आउट करता येतो आपल्याला. त्याच्या अगोदर म्यू1 कुणाला म्हणतात? ज्या मीडियम मध्ये ऑब्जेक्ट ठेवला किंवा ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे असेल त्याला, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऑब्जेक्ट येत आहे म्हटल्यावर इन्सिडेंट रे इकडे जाणार आहे. बरोबर. ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती म्हणजे इन्सिडेंट रे येत आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू1. म्यू2 रिफ्रॅक्टेड रे कुठे असणार? इकडे असणार आहे. रिफ्रॅक्शन होऊन इकडे असा इन्सिडेंट रे आला आणि इथं रिफ्रॅक्शन होऊन परत इकडे जाणार. म्हणजे म्यू2 इज इक्वल टू किती घेणार? 4/3 घेणार. ओके चालेल. ठीक. रेडियस ऑफ कर्वेचर आर इज इक्वल टू ही रेडियस ऑफ कर्वेचर. कुठून मोजतो आपण? इथून मोजतो. पोल पासून कुठपर्यंत मोजत जायचं? सी पर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर अशी काउंट करत निघालो आणि इन्सिडेंट रे असा जातो. म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर मायनस येणार अपोजिट टू इन्सिडेंट रे -20 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट डिस्टन्स यू किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे? 40 सेंटीमीटर वरती. कुठून? पोल पासून. बरोबर. 1 2 3 4 5 40. बरोबर. आणि इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन आहे. असं आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स मोजतो. इन्सिडेंट रे असं म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स -40 सेंटीमीटर. व्ही फाइंड आउट करायचा आहे. हाईट ऑफ इमेज पण फाइंड आउट करायचं. नेचर पण फाइंड आउट करायचं. फॉर्म्युला μ2/v मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r. ओके. चला व्हॅल्यू टाका. μ2 4/3 इंटू व्ही. बरोबर. 4/3 आणि हा अपॉन व्ही. लक्षात आलं. हे असं सुद्धा लिहू शकतो मी. μ2 ची व्हॅल्यू बघा 4/3 अपॉन व्ही मायनस μ1 किती बोला? 1 अपॉन यू किती? यू -40 इज इक्वल टू μ2 4/3 -1 अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर -20. ओके. फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. इझी मेथडने जायचं. असं लिहूया आपण 4/3v. चालेल. मायनस प्लस 1/40 इज इक्वल टू 4 मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 4 - 3 1 अपॉन असं लिहू शकतो ना आपण 4 - 3/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. म्हणजे हा जो 4 - 3 आहे 1 आणि हा अपॉन 3 इंटू हा किती आहे? -20. लक्षात आलं. हा किती येणार? 4/3v इज इक्वल टू हा 1/40 पलीकडे जाणार म्हणजे 1/3 इंटू -20 -60 मायनस हा 1/40. लक्षात येते का बघा. किती मग सांगा? 4/3v इज इक्वल टू हे काय करणार आहे? हे पण मायनस म्हणजे आता फक्त डिनॉमिनेटर इक्वल करणं गरजेचं आहे. डिनॉमिनेटर इक्वल तुम्ही कसं कॉमन काढून करू शकता. बरोबर. किंवा दुसऱ्या एखाद्या मेथडने करू शकता. बघा इथं काय करूया आपण? इथं सुद्धा 120 करू शकतो. इथं सुद्धा 120 करू शकतो. म्हणजे इथं जर आपण खाली आणि वर 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे कसं आहे ना सांगा? -2/120. बरोबर. हा आता इथं मायनस इथं लिहिला काय सेमच असतो. ठीक आहे. पुढे इथं आपण खाली आणि वर 3 ने मल्टिप्लाय केलं -3/120. 4/3v इज इक्वल टू आता बघा डिनॉमिनेटर सेम झाला म्हणजे -2 - 3 अपॉन काय येणार आहे? 120. सिम्प्लिफाय केलं लक्षात येतं म्हणजे -5/120. ओके. ठीक आहे. बघा मग आता 4/3v इज इक्वल टू -5/120. समजलं. हा आता सिम्प्लिफाय करायचं. व्ही आपलं टार्गेट आहे. लक्षात ठेवा. हा व्ही जर पलीकडे गेला किंवा खालचं वरचं खाली केलं 3v/4 इज इक्वल टू काय ना सांगा? 120 -120/5. ओके. आता हा 4 पलीकडे मल्टिप्लाय होईल. 3v इज इक्वल टू -120 × 4 आणि हा जो 3 आहे 5.
हा जो 3 आहे इकडे जाऊन डिवाइड होईल. मग काय ना सांगा 5 × 3. लक्षात येते का बघा. V इज इक्वल टू इथे बघा 40 ने डिवाइड होतोय म्हणजे त्यांना -40 × 4 -160 अपॉन किती येणार रे 5. V इज इक्वल टू किती रे इथे जर डिवाइड केलं आपण -32 सेंटीमीटर. लक्षात आलं का बघा. एकदम इझी मेथडने जायचं, सिंपल जायचं. थोडंसं जर ह्याच्यापेक्षा अजून सिंपल मेथड आहेत परंतु काय होतंय थोडंसं प्रत्येक विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. 4/3V इज इक्वल टू 1/-60 -1/40 म्हणजे हे दोन्ही मायनस आहेत. परंतु ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर सेम पाहिजे म्हणून मी डिनॉमिनेटर अगोदर सेम करून घेतले आणि मग तुम्ही काय केले ऍडिशन केलेले. बरोबर ठीक आहे. म्हणजे V इज इक्वल टू -32 सेंटीमीटर आला. किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होणार आहे 32 सेंटीमीटर वरती इमेज फॉर्म झालेली आहे. बरं ऑब्जेक्ट कसलं होतं ऑब्जेक्ट डिस्टन्स सुद्धा कसं होतं निगेटिव्ह. इमेज डिस्टन्स कसलं आलं निगेटिव्ह आलं म्हणजेच सेम साइड ऑफ ऑब्जेक्ट सेम साइड ऑफ ऑब्जेक्ट सेम साइड ऑफ ऑब्जेक्ट. लक्षात ठेवा. आता पुढे जायचं. हाईट ऑफ इमेज फाइंड आउट करायचा. हाईट ऑफ ऑब्जेक्ट दिलेली आहे. हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती दिलेले बघा 1 सेंटीमीटर दिलेली. मग मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला तुम्हाला मी दिलाय. मी कोणतं सांगा. मॅग्निफिकेशन इज इक्वल टू हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू μ1V अपॉन μ2U. हा ट्रिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मग हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती आहे 1 इज इक्वल टू μ1 किती आहे बघा. μ1 लिहून ठेवला होता आपण. μ1 आहे 1 इंटू V फाइंड आउट केले बघा. मॅग्निट्यूड फक्त घ्यायचे 32 अपॉन μ2 किती आहे बघा. μ2 आहे 4/3 इंटू U किती होता बघा. U होता 40 होता. बरोबर 40 होता. आता हे सिम्प्लिफाय फक्त करत जायचं आहे. हाईट ऑफ इमेज इज इक्वल टू 32 आणि हा अपॉनचा 3 वरती जाणार इंटू 3 अपॉन किती येणार सांगा 4 × 40 160. ओके. हाईट ऑफ इमेज इज इक्वल टू किती येणार सांगा 32 × 3 3 2 जार 6 3 3 जार 9 96/160. बरोबर आहे. 96/160 किती येणार 0.6 येईल बघा. अप्रॉक्सिमेटली 0.6 सेंटीमीटर. बरोबर. आता ऑब्जेक्ट किती हाईटचा होता सांगा मला 1 सेंटीमीटर. इमेज किती हाईटची झाली सांगा मला 0.6 सेंटीमीटर. म्हटल्यानंतर इमेज कसली झाली छोटी इमेज डिमिनिश्ड इमेज तयार झाली. बरोबर. ऍज कम्पेअर टू ऑब्जेक्ट इमेज कशी झाली छोटी तयार झाली. म्हणजे ह्या टाईपचे प्रॉब्लेम कसे आहेत. आता तुम्हाला मॅग्निफिकेशनचा किंवा हाईट ऑफ इमेज हाईट ऑफ ऑब्जेक्टचा कसलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. एक्सटेंडेड ऑब्जेक्टचा जर दिला कसलाही प्रॉब्लेम येऊ हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. त्याच्यानंतर इमेज डिस्टन्स फाइंड आउट करताना μ2/V वाला फॉर्म्युला पाठ पाहिजे. ठीक आहे. समजतंय का मित्रांनो. लक्षात येतंय प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. अजून एक प्रॉब्लेम देणार आहे मी तुम्हाला. बघा हा एक सरफेस आहे. हा एक सरफेस आहे बघा. ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे ते 1 आहे. ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे √2 आणि ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 2√2. समजतंय का बघा. आणि हा जो कर्व्ड सरफेस आहे ह्याची रेडियस ऑफ कर्वेचर तुम्हाला देतो मी 0.4 सेंटीमीटर. बघा. आणि एक रे ऑफ लाईट असा इन्सिडेंट होतो. आपण नाव देऊया समजा हा A B C आणि D. बरोबर. रे जो आहे तो रे ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन AB. ओके. किती अँगलने इन्सिडेंट होतोय तर हा अँगल ऑफ इन्सिडेंट हा जो नॉर्मल आहे हा काय झाला नॉर्मल झाला. ओके. मग अँगल ऑफ इन्सिडन्स जो दिलाय तुम्हाला तो 45 डिग्री. ठीक आहे. मग एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाला सरफेस AB वरती. ओके. ठीक. त्याच्यानंतर हा रे ऑफ लाईट ह्या AB सरफेस मधून आत शिरला कुठेतरी आत गेला असेल. फॉर एक्झाम्पल असा कुठेतरी गेला. हा रिफ्रॅक्टेड रे. बर. हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो अगेन ह्या DC ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती स्फेरिकल सरफेस वरती पडला. ओके. आणि आता परत रिफ्रॅक्ट होऊन बाहेर निघणार. समजते. ठीक आहे. तर मग तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे फाइंड द
फायनल इमेज डिस्टन्स बाय स्फेरिकल सरफेस. जी इमेज स्फेरिकल सरफेस कडून होणार आहे त्या इमेजचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके. फ्रॉम इट्स पोल, या स्फेरिकल सरफेसच्या पोल पासून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे रे, इमेजचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. समजा इथं कुठेतरी पोल आहे असं म्हणूया आपण, इथं असं कुठेतरी पोल दिले फॉर एक्झाम्पल, इथं असा पोल दिले. ठीक, लक्षात येते सगळ्यांच्या. आता ही जी कन्सेप्ट आहे, इथं 2 रिफ्रॅक्टिंग सरफेस नाहीत तर 3 आहेत. समजतंय. आता ह्या केसमध्ये कसं अप्लाय करणार, इन्सिडेंट रे इथं आहे. पहिल्या केसमध्ये रिफ्रॅक्शन जे एबी कडून होणार आहे, हे एबी सरफेसला विचारा, अरे सांग रे इन्सिडेंट रे कोणता आहे. सर हा इन्सिडेंट रे. बरोबर. रिफ्रॅक्टेड रे कोणता आहे, हा आहे. आता दुसरा सरफेस आहे डीसी ला विचारूया, इन्सिडेंट रे कोणता आहे. सर हा जो रे आहे तो इन्सिडेंट आहे माझ्यासाठी. समजलं. म्हणजेच ह्या पहिल्या सरफेस कडून जो रिफ्रॅक्टेड रे तयार होतोय तो दुसऱ्या सरफेस साठी इन्सिडेंट रे होणार आहे. काय डाऊट नाही. मग आता आपल्याला इमेज डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. हा जो सरफेस इमेज तयार करणार आहे इकडे कुठेतरी, त्या इमेजचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. त्याच्या अगोदर बघूया कसं फाइंड आउट करणार. तर अगोदर विचार करूया की हा जो इन्सिडेंट रे आहे तो इन्सिडेंट रे म्हटल्यानंतर आलाय कुठून. आता हा जो सरफेस डीसी आहे, डीसी हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. रिफ्रॅक्टिंग सरफेसच्या केसमध्ये आपण फॉर्म्युला कुठला वापरतो, μ2 अपॉन v मायनस μ1 अपॉन u इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन r. याची रेडियस ऑफ कर्वेचर दिलेली आहे. बरोबर. आपल्याला v फाइंड आउट करायचं. u ऑब्जेक्ट डिस्टन्स कुठे दिलाय. आता त्याला विचारलं की बाबा रे ऑफ लाईट आलाय कुठला, इन्सिडेंट रे कुठला आहे तुझ्यासाठी, तर हा म्हणतोय. बरोबर. परंतु हा येतोय कुठून हे आपल्याला माहित नाही. u म्हणजेच ऑब्जेक्ट डिस्टन्स माहित. तर ते अगोदर फाइंड आउट कसं करायचं सांगतो. बघा विचार करूया, रिफ्रॅक्शन कुठं कुठं झालंय रे. रिफ्रॅक्शन इथं पण झालंय ऍज वेल एज इथं पण झालंय. बरं, हा जो रिफ्रॅक्शन झालंय एबी कडून तिथं आपण स्नेल्स लॉ अप्लाय करतो. बघा रिफ्रॅक्शन एबी साठी, रिफ्रॅक्शन ऍट एबी, बरोबर, स्नेल्स लॉ अप्लाय करूया आपण. बघा रिफ्रॅक्शन ऍट एबी तर स्नेल्स लॉ अप्लाय करतोय. काय स्नेल्स लॉ सांगा. ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 इंटू साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंस किती आहे 45, बरोबर, इज इक्वल टू ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स √2 इंटू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मला सांगा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कुठला आहे. हा जो दाखवलाय डॉटेडने तो तर नॉर्मल आहे आणि हा रिफ्रॅक्टेड रे, हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके. आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ह्याच्यावरून निघू शकतो. साइन 45 1/√2 इज इक्वल टू √2 इंटू साइन आर. बरोबर. ह्याच्यावरून हा √2 अलीकडे आला काय होईल रे, 1/√2 इंटू √2 इज इक्वल टू साइन आर. बरोबर. देअरफॉर साइन आर इज इक्वल टू किती येणार सांगा 1/2. मग आर इज इक्वल टू किती येणार सांगा, आर इज इक्वल टू साइन इनवर्स 1/2. मग आर इज इक्वल टू किती होणार सांगा 30 डिग्री. साइन इनवर्स हाफ किती असतो 30 डिग्री. म्हणजे हा आपल्याला अँगल किती मिळाला रे 30 डिग्री. ओके. हा अँगल किती मिळाला 30 डिग्री. आणि अजून एक मित्रांनो तुम्हाला सांगतो, हा जसा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय √2 त्यांनी, तसा हा जो अँगल दिलाय तुम्हाला तो दिलाय 60 डिग्री. प्रॉब्लेम मध्येच हा अँगल गिवन आहे. ओके. बाय आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती काढला 30. मला सांगा विचार करून, हा काय रे, हा नॉर्मल आहे. ओके. हा नॉर्मल कुणाला, नॉर्मल कसा असतो परपेंडिक्युलर टू द सरफेस. सरफेस कुठला ए बी म्हटल्यानंतर हा जो आहे हा अँगल किती असणार 90 असणार आहे. बरोबर. हा नॉर्मल आहे कुणाला ए बी ला म्हटल्यानंतर हा जो अँगल असणार किती 90 पैकी हा 30 गेला. मग राहिला कोण सांगा मला, हा जो वरती राहिला तो किती असणार आहे 60 असणार आहे. बरोबर. हा 60 आहे, हा पण 60 आहे म्हटल्यानंतर हा जो रे आहे हा रे ह्या बीसी ला कसा असणार आहे पॅरलल. म्हणजेच रिफ्रॅक्टेड रे, बघा हा अँगल 60, हा पण अँगल 60 आहे म्हटल्यानंतर ह्या बीसी ला हा रे कसा असणार पॅरलल. रिफ्रॅक्टेड रे इज कसा रे पॅरलल टू बीसी. बरोबर. म्हटल्यानंतर बीसी ला जर पॅरलल आलाय, बरोबर, आणि हा जो बीसी आहे हा हॉरिझॉन्टल आहे आणि हा जो आपण बघतोय स्फेरिकल सरफेस ह्याचा प्लेन सुद्धा म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिस सुद्धा कसा असणार आहे बीसी ला पॅरलल असणार आहे. बरोबर. देअरफॉर पॅरलल टू
प्रिन्सिपल ऍक्सिस. लक्षात बघा, हा बीसी हॉरिझॉन्टल आहे आणि हा जो डीसी आपण डीसी दिलाय हा कसला स्फेरिकल सरफेस आहे. मग ह्या स्फेरिकल सरफेसचा प्रिन्सिपल ऍक्सिस बघा, प्रिन्सिपल ऍक्सिस असं मी ड्रॉ करतो, हा असा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे बरोबर. मग हा प्रिन्सिपल ऍक्सिस बीसीला कसा आहे पॅरलल, बीसीला हा रिफ्रॅक्टेड रे कसा आहे पॅरलल. म्हटल्यानंतर हा जो रे आहे तो प्रिन्सिपल ऍक्सिसला कसा असणार आहे पॅरलल असणार. मग विचार करा, ह्या डीसी ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेसला जर मी विचारलं की हा जो रे ऑफ लाईट तुझ्याकडे येतोय हा कसा आहे, कुठून येतोय, सर हा जो आहे तो माझ्या प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल येतोय. म्हटल्यानंतर तो रे ऑफ लाईट कुठून येत असला पाहिजे, इन्फिनिटी कडून येत असला पाहिजे. म्हणजेच ह्या स्फेरिकल सरफेससाठी ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट कुठे आहे, इन्फिनिटी वरती आहे. समजलं. हा जो रे ऑफ लाईट येतोय हा रे ऑफ लाईट कसा येतोय, पॅरलल टू द बीसी एज वेल एज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस जरी रे ऑफ लाईट येत असेल तर आपण कुठून म्हणतो रे, इन्फिनिटी कडून तो रे ऑफ लाईट येतोय. ओके. नंतर ऑब्जेक्ट डिस्टन्स किती झालं, इन्फिनिटी ह्या स्फेरिकल सरफेस साठी. इमेज डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. आता विचार करूया μ1 काय घ्यायचा आणि μ2 काय घ्यायचा. μ1 इज इक्वल ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता ह्या सरफेस डीसी साठी इन्सिडेंट रे कोणता आहे, हाय बरोबर मधला. कोणत्या मीडियम मध्ये, √2 बरोबर. मग μ1 इज इक्वल टू काय घेणार, √2. μ2 कोणत्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे असणार, बाहेर पडणार इकडे रे, कोणत्या मीडियम मध्ये, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2√2 आहे. आलं लक्षात. बर, आता रेडियस ऑफ कर्वेचर दिलेले किती रे, 0.4. प्लस घेणार की मायनस घेणार, इन्सिडेंट रे असा येतोय आणि इथून पोल पासून रेडियस ऑफ कर्वेचर मोजतोय आपण बरोबर आहे काय. इकडे सेंटर ऑफ कर्वेचर कुठतरी असणार आणि नंतर रेडियस ऑफ कर्वेचर प्लस येणार. ऑब्जेक्ट डिस्टन्स इन्फिनिटी झालं, व्ही फाइंड आउट करायचं. आता प्रॉब्लेम आपल्या कशामध्ये झाला, फॉर्मॅटमध्ये आला. फॉर्मॅटमध्ये आला म्हटल्यानंतर कसल्या फॉर्मॅटमध्ये, μ2/v च्या बरोबर. मग फॉर्म्युला कुठला सांगा, μ2/v मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r. चला व्हॅल्यू टाका. μ2 किती आहे सांगा, 2√2/v मायनस μ1 किती आहे, √2/u किती आहे, इन्फिनिटी इज इक्वल टू 2√2 μ2 मायनस √2 μ1 बरोबर. μ2 मायनस μ1 अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर 0.4. समजलं. हे 0 झालं, राहिलं काय, 2√2/v इज इक्वल टू 2√2 मधून एक √2 गेला किती राहिला, √2/0.4. ह्या √2 ला हे √2 कॅन्सल झाले. v इज इक्वल टू हे 0.4 इकडे 2 ला मल्टिप्लाय 0.8 सेंटीमीटर. लक्षात आलं का. प्रॉब्लेम मध्ये परत एकदा सांगतो मी, प्रॉब्लेम एक्सप्लेन करतो बघा. प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं इथं 3 सरफेस आहेत, 3 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, 3 मीडियम आहेत, 1 2 3 बरोबर. 2 रिफ्रॅक्टिंग सरफेस आहेत, AB आणि DC. पैकी AB जो आहे तो प्लेन आहे आणि DC जो आहे तो स्फेरिकल आहे बरोबर. अजून ह्या स्फेरिकल सरफेसचा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे त्याला BC कसा आहे, पॅरलल आहे. ह्या रेडियस ऑफ कर्वेचर 0.4 दिलेली आहे. ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1, ह्याचा √2 आणि ह्याचा 2√2. अँगल ऑफ इन्सिडन्स किती दिला प्रॉब्लेम मध्ये, 45 डिग्री दिला. ह्याच्यावरून आपण इथं स्नेल्स लॉ अप्लाय केला आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन फाइंड आउट केला, 30 आला. 30 आला. हा टोटल 90 आहे बरोबर, कारण हा नॉर्मल आहे, ह्याला परपेंडिक्युलर असतो. हा टोटल 90 पैकी हा 30 हा 60 येणार. आणि हा पण 60 होता आणि हा पण 60 आला. म्हटल्यावर हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो BC ला कसा असणार, पॅरलल असणार. ऍज वेल एज प्रिन्सिपल ऍक्सिसला कसा असणार, पॅरलल असणार. म्हटल्यानंतर हे DC म्हणजे ह्या स्फेरिकल सरफेस साठी हा इन्सिडेंट रे झाला आणि इन्सिडेंट रे कुठून येतोय, इन्फिनिटी कडून येतोय. म्हणून ऑब्जेक्ट डिस्टन्स इनफायनाइट झाला. इमेज डिस्टन्स फाइंड आउट करायचा. μ1 काय झालं, इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये, हे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. रिफ्रॅक्टेड रे कोणत्या मीडियम मध्ये असणार, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2√2. रेडियस ऑफ कर्वेचर दिले 0.4. ती प्लस घेतली का तर इन्सिडेंट रेच्या डायरेक्शन मध्ये मोजतोय आपण. व्ही फाइंड आउट करायचा. आपण बेसिक फॉर्म्युला μ2/v मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r. समजतंय. म्हणजे हे असे प्रॉब्लेम राहणार बघा. याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन स्फेरिकल सरफेसेस सॉल्व्ह करणार. का तर हा म्हणजे जे प्रॉब्लेम्स, जे कन्सेप्ट आपण खूप इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावरती जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. तुम्हाला सुद्धा जी डीपीपी दिलेली आहे त्याच्यामधले सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ऍज वेल एज तुम्ही ऍडिशनल इंटरनेटवरती सर्च करा घरी बसल्या बसल्या, त्याच्यावरती काय प्रॉब्लेम सापडतायत का बघा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा.